All the time asking us to leave Goa. नाही आज नाही हे नाही सर्व आमदार मुंबईमध्ये जाइए परत आराम येणार से आहेत, जाइए. त्यापूर्वी दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद. आज किंवा काल शिवसेना पक्षाच्या वतीने असं सांगण्यात आलेलं आहे की पक्षनेतेपदावरून आदरणीय शिंदेसाहेबांना त्यांनी काढलेलं आहे. परंतु ज्या पद्धतीची नोटीस किंवा पत्र हे त्यांनी शिंदेसाहेबांना दिलेलं आहे ते ऑब्जेक्शनेबल असल्यामुळे त्याचं रितसर उत्तर आधी आम्ही पाठवू आणि त्या उत्तरानंतर त्यांनी ही कारवाई बदलली नाही तर आम्ही त्याच्यावर आवश्यक ती लीगल कारवाईसुद्धा करू शकतो. दुसरा भाग असा आहे की ज्या वेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला ते आपोआपच आपलं जे हाऊस असतं त्या हाऊसचे नेते झालेले आहेत. त्याला हे जे पद आहे हे वैधानिक पद आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही प्रशासनाचे मुख्य असता, परंतु सभागृहाचे नेते हे सर्वोच्च पद आहे. कुठलाही आमदार जर म्हणजे आमदार महोदय जर विधानसभेच्या फ्लोअरवर भाषण करत असतील, कुठलंही कामकाज चालू असेल तर सभागृहाचे नेते आतमध्ये गेल्यानंतर ते कामकाज ताबडतोब थांबवायला लागतं आणि जोपर्यंत सभागृहाचे नेते तिथं स्थानबद्ध होत नाही तोपर्यंत पुढचं कामकाज चालत नाही. एवढं या पदाला महत्त्व आहे. आणि म्हणून अनेक वेळेला ज्या वेळेला सभागृहाच्या नेत्यांचा अपमान होतो त्यावेळेला त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाईसुद्धा केली जाते. कारण सभागृहाचं कामकाज चांगलं चालावं या दृष्टीने या पदाची निर्मिती असते आणि ते केवळ एका पक्षाचे नसतात. संपूर्ण सभागृहामध्ये जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन ते सभागृहाचे नेते म्हणून करत असतात. त्याच्यामुळे हा एक वेगळा दर्जा असतो. आपल्याला माहिती असेलच की पार्लमेंटमध्ये वेगळी प्रथा आहे. ही प्रथा महाराष्ट्रामध्ये आहे की विधान परिषद किंवा विधानसभेमध्ये दोन्हीपैकी कुठेही तुम्ही निवडून आला तरी तुम्ही विधानसभेचे किंवा त्या सभागृहाचे नेते होता. परंतु आपल्याला माहिती आहे की मनमोहन सिंग साहेब हे एक असे पंतप्रधान होते की जे राज्यसभेमधून निवडून आलेले होते आणि त्याच्यामुळे पार्लमेंटची प्रथा लक्षात घेऊन त्यांनी दुसऱ्यांना सभागृह नेते म्हणून मान्यता दिलेली होती. म्हणजे एवढे या पदाची महती आहे की स्वतः पंतप्रधान ज्याला राज्यसभेवर निवडून आले होते त्यावेळेला त्यांनी दुसरा सभागृह नेता हा पार्लमेंटमध्ये नेमलेला होता. म्हणजे ही जी उच्च परंपरा आहे ती लक्षात घेता अशा तऱ्हेची कृती एक जर त्यांनी करायला नको होती जी त्यांच्याच पक्षाला फारशी शोभादायक नाही आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही हे जरी चॅलेंज करत असलो तरी दुसरी गोष्ट अशी आहे की पक्ष जो हे केलेला असतो रजिस्टर केलेला असतो सभागृहामध्ये त्याचा नेता हे जे निवडून आलेले सगळे आमदार असतात त्यांनी एक पत्र आणि सह्या करून आपल्याला पाठवायचं असतं अध्यक्षांकडे आणि ते जे पद असतं हे पद त्या ठिकाणी त्यांचं कायम असतं. आणि म्हणून तो सुद्धा जो प्रयत्न झाला नेतेपदून त्यांना काढण्याचा तो चॅलेंज करण्यात आलेला आहे. तो चुकीचा निर्णय असल्याचं आमचं म्हणणं आहे. आणि याच्या विरोधामध्ये जे लोकांनी याचिका केलेली होती आमच्या डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात की इतर ती लवकर घेण्याच्या संदर्भात त्यांनी जी विनंती केली होती ती सुद्धा फेटाळून लावल्याची आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे अशा तऱ्हेचे जे कृत्य केली जातात ती लोकशाहीला फारशी शोभादायक नाही. ही गोष्ट पहिली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आमचे जे अनेक कार्यकर्ते आहेत जे वेगवेगळ्या पदावर आहेत त्यांच्याकडून ॲफिडेविट करून घेण्याची एक मोहीम चालू आहे. आता पक्षाचे सदस्य असताना तुम्ही कुठले ॲफिडेविट करायला लागत नाही किंवा तुम्ही ते ॲफिडेविट केली म्हणून तुम्ही दुसऱ्या पक्षात जायला कुठलंही बंधन नसतं. शेवटी एखाद्या माणसाला एखाद्या पक्षामध्ये राहायचं असेल तर त्याला एक प्रेमाचं बंधन बांधायला लागतं. आणि आम्ही आजपर्यंत समजत होतो की शिवबंधन हेच खरं शिवसेनेचं प्रेमाचं बंधन आहे जे आजसुद्धा आमच्या हातात आहे. बघा माझ्या हातामध्ये आहे आणि ही आम्ही बाळासाहेबांची आठवण म्हणून ते आमच्या हातात बांधलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही आजसुद्धा सांगतो की आम्ही शिवसैनिक आहोत. हे प्रेमाचं बंधन हे बाळासाहेबांनी कार्यकर्त्यांवर घातलेलं होतं. हे जे काही केलं जातं हे लोकांना केवळ दिशाभूल करण्याचं काम आहे. आणि किती 100 रुपये काढणार आहेत कार्यकर्ते. शिवसेनेचा कार्यकर्ता एक असा निष्ठावंत कार्यकर्ता असतो की जो वडापाव खाऊन आमचा प्रचार करत असतो आणि 20 रुपयाला एक वडापाव येतो आणि तुम्ही त्याला 100 रुपयाचा ॲफिडेविट करायला सांगता. म्हणजे एकतर त्याच्यावर गैरविश्वास दाखवणं. दुसरं गोष्ट आहे की ज्यांना भेटसुद्धा मिळत नाही अशा लोकांना आता तुम्ही हे करायला लावणं. एका प्रकारे मी सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की असं ॲफिडेविट केल्यामुळे
तुमच्यावर कुठलंही बंधन येत नाही. तुमच्यावर जर जबरदस्ती केली, ॲफिडेविट करा, तुम्ही खुशाल करा, परंतु शिवबंधन हे आपलं खरं नातं आहे आणि ते नातं अजूनही कायम आहे आणि त्याच्यामुळे ते प्रेमाचं नातं आहे आणि ते नातं अबाधित राहणार आहे. आणि म्हणून कालसुद्धा मी सांगितलं की उद्धव साहेबांचं कुठलंही स्टेटमेंट आलं तर त्याला आम्ही उत्तर देणार नाही, कारण ते आमचे नेते आहेत, आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहे. आणि आमची भूमिका आजसुद्धा कायम आहे की उद्धव साहेबांनी काढलेल्या स्टेटमेंटला आम्ही कोणीही दुरुत्तर द्यायचं नाही, किमान उत्तरसुद्धा द्यायचं नाही. कदाचित पुढच्या काळामध्ये शिंदेसाहेबांनी जर वेगळी काही भूमिका घेतली, नाईलाज असतं, ते वेगळं ठरेल. परंतु आज तरी एक सगळ्यांची भावना म्हणून मी सांगतो की आम्ही त्याला उत्तर देत नाही, म्हणजे आमच्याकडे उत्तरं नाहीत असं बिलकुल नाही. प्रत्येक गोष्टीला आमच्याकडे उत्तर आहे, परंतु भावनासुद्धा असतात, नातीसुद्धा असतात आणि ते नाती जपण्यामध्ये जी गोडी आहे ती राजकारणामध्ये सुद्धा नाही. आणि म्हणून किती ताणायचं यालासुद्धा मर्यादा असतात, ते तसं ताणलं जाऊ नये असं मी एक महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मला वाटतं. शिंदेसाहेब निवडून आल्यानंतर कालसुद्धा मी तुम्हाला सांगितलं की एका विशिष्ट गतीने त्याने काम करायला सुरुवात केलेली आहे आणि आज बघा ते पहाटे 4 वाजता आलेले आहेत. 4 वाजता आल्यानंतर त्यांनी 1-1:15च्या मनाने ते आमची मीटिंग घेणार आहेत. या मीटिंगमध्ये आम्ही त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही एक किती मोठे नेता झाला, तुम्ही कार्यकर्त्याच्या भूमिकेतून बाहेर पडत नाही आणि याचं आम्हाला कौतुक आहे. कालसुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमच्यापैकी प्रत्येकजण मुख्यमंत्री आहे, तुम्ही साधं जरी एक अशी कृती केली, अगदी आनंदाच्या भरात तुम्ही जरी थोडंसं नाचलात जरी तरी मला ते माझ्यावरही येईल. त्याच्यामुळे कालसुद्धा मी दिलगिरी व्यक्त केली. तर आमचे व्हिडिओ व्हायरल झाले असतील आणि ते सुद्धा काही सगळेचे सगळे आमदार होते असे नाही, त्याच्यामध्ये 1-2 आमदार होते, परंतु तेवढीसुद्धा छोटीशी चूक आमच्या आमदारांकडून जाता कामा नये. त्यांनी जनतेची सेवा करायचं जे व्रत घेतलेलं आहे, आमची ही लढाई ही आमच्या आनंदासाठी नव्हती, आमची लढाई ही कर्तव्याची लढाई होती आणि ती कर्तव्याची लढाई जिंकल्यानंतर आमच्यामध्ये मनामध्ये भावना आहे, ती महाराष्ट्राच्या विकासाची भावना आहे. आम्ही कुठलंही सेलिब्रेशन करणार नाही, आम्ही आधीच सांगितलेलं होतं. आणि ते सेलिब्रेशन आम्ही उद्या जरी विधानसभेमध्ये जिंकलो तरी अशा तऱ्हेचं सेलिब्रेशन आम्ही करणार नाही. आणि पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्याला विकास घडेल त्याला आम्ही जबरदस्त सेलिब्रेशन करू. आमचं आता पुढचं काम कालच आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की आत्महत्यामुक्त महाराष्ट्र बनवायचं आहे. ते जे गरीब शेतकरी आहे, जे कंटाळून आत्महत्या करतात, आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला मी गृह खात्याचा राज्यमंत्री होतो, मराठवाड्याचा दौरा लावला होता आणि जेवढे अवैध सावकारी करतात त्यांच्यावर ॲक्शन घ्यायला लावलेली होती. कशाला ॲक्शन घ्यायला लावली होती की अशा सावकारीच्या याच्यामध्ये येणारी लोकं ही शेवटी जीवाला कंटाळतात की ह्या पाशातून अडकून राहण्यापेक्षा आम्ही आमचं जीवन संपवूया, अशी भावना त्यांच्यामध्ये येते. ही भावना कधी येता कामा नये आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये जर सुखाचे क्षण आणायचे असतील तर आर्थिकदृष्ट्यासुद्धा त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे, त्यांची शेती चांगली व्हावी म्हणून त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. आज मॅकॅनायझेशन मोठ्या प्रमाणात करण्याचं एक उद्दिष्ट हे आदरणीय पंतप्रधान महोदयांचं होतं, परंतु त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या शेतीला पाणी कसं पोचेल, त्यांचं आलेलं जे पीक असेल या पिकावर प्रक्रिया करून ते टिकवता कसं येईल, त्याला उत्कृष्ट रेट कसा देईल, असंख्य गोष्टी आहेत, असंख्य गोष्टी. आणि त्याच्यासारखं पुण्याचं दुसरं काम कुठलंच नाही. आणि म्हणून मला वाटतं मग ते मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागामध्ये ते आत्महत्या होत असतील तरी महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी हा त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगतो. आज पश्चिम महाराष्ट्रासारख्या भागामध्ये अल्टरनेट इन्कम आहे, त्यांच्याकडे गाईपासून होणाऱ्या दुधाचं उत्पन्न येतं, तो एक आधार असतो घराला. मग आपण त्यांना हा आधार देऊ शकत नाही का? मग तो आधार देऊ शकत असलो तर तो आधार दिला गेला पाहिजे, अशी आमची चर्चा होते. आमच्याकडे राजकारणाची चर्चा नाही होत. आम्ही ज्याला बसतो त्याला उद्धव साहेबांनी असं बोलले तर आपण काय बोलतो, आम्ही नाही म्हणतो. उद्धव साहेबांबद्दल एवढा आदर आहे त्यांचा, आम्ही उत्तर नाही देणार. भले आम्हाला काहीतरी लोक म्हणतील ठीक आहे, आम्ही कधीतरी गैरसमज दूर करू. तर हे एक भावनिक प्रश्न आहे आणि तो भावनिक प्रश्न त्या ठिकाणी असंच असताना काही वेळेला ज्या वेळेला कायदेशीर लढाया लढल्या जातात तर आम्हाला सुद्धा कायदेशीर लढाया लढवायला लागतात आणि तो आमचा हक्क आहे. आणि तेवढापुरता आमचा संघर्ष आता मर्यादित राहिलेला आहे. आमचा पुढचा लढा हा महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मंत्रिमंडळामध्ये सामील होणं ह्याने एक मजबूती संपूर्ण महाराष्ट्र राज्याला मिळालेली आहे. त्यांच्याकडे असलेली माहिती, त्यांचं नॉलेज याचा फायदा महाराष्ट्राला तर झालाच पाहिजे, परंतु अनेक प्रकल्प जे त्यांनी त्यांच्या काळामध्ये सुरू केले ते प्रकल्पसुद्धा एका विशिष्ट गतीने पूर्ण करायला लागतील. आणि म्हणून याच्यामध्ये कुठलंही राजकारण येता कामा नये.
अशी आमची हे आमचं जसं 50-51 लोकांचं एक घट्ट नातं आहे, तेच नातं पुढच्या काळामध्ये हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपबरोबर सुद्धा राहिलं पाहिजे. सत्तेमध्ये एकत्र जातो त्यावेळेला एकीकडे त्यांच्यावर टीका करायची आणि दुसरीकडे सत्तेत त्यांच्याबरोबर बसायचं, असं न करता मनंसुद्धा जुळली पाहिजे. आणि ही जर मनं दोन्ही पक्षाची जुळली, शिवसेना आणि भाजपची, तर अनेक वर्षाचे हे सहकारी आहेत. कुठल्याही शिवसैनिकांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जबरदस्त अशी लढाई बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली 25 वर्ष केली आणि बाळासाहेबांच्या नंतर उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर त्यांनी लढाई केली. आज शिवसैनिकांपेक्षा जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस जवळचे वाटत असतील तर हा भ्रम कधीतरी दूर होईल आणि संपूर्ण शिवसेना ही आणि सर्वांचे आशीर्वाद हे शिंदेसाहेबांच्या सरकारबरोबर राहतील याची मला खात्री आहे. तुम्हाला मराठीमध्ये प्रश्न आहेत तर विचारा. मी आता तुम्ही उद्धव साहेबांना पुढे प्रत्युत्तर करणार नाही आणि पुढे एकनाथ शिंदे साहेब काही वेगळा निर्णय घेऊ शकतात, ह्याचा संकेत काय नेमका आम्ही समजायचे? वेगळा निर्णय हे बघा, आपण काहीतरी माझं सांगणं वेगळं होतं आणि आपण वेगळा प्रश्न विचारतात. उत्तर द्यायचं की नाही याबाबत शिंदेसाहेब वेगळा निर्णय घेऊ शकतात, कारण अनेक प्रश्न असे असतात की ज्याच्यामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर देणंच आवश्यक आहे. असं जर उद्या वाटलं तर तुम्ही मला परत प्रश्न कराल की तुम्ही म्हटलं होतं की उद्धव साहेबांच्या स्टेटमेंटवर आम्ही उत्तर देणार नाही आणि तुम्ही उत्तर कसं देताय. मग ते भले उत्तर मी देऊन दे किंवा शिंदेसाहेबांनी देऊन दे. मी 50 आमचे जे आमदार आहेत त्यांच्या वतीने बोलतोय, शिंदेसाहेबांच्या वतीने बोलतोय. मी शिंदेसाहेबांना विचारल्याशिवाय एकही गोष्ट मी तुम्हाला सांगत नसतो. फक्त मला जेवढं नॉलेज आहे तेवढं माझी जेवढी माहिती आहे, विधिमंडळामध्ये काम करत असताना अनेक वर्षामध्ये जी माहिती झाली तेवढी मी तुमच्यापर्यंत पोचवत असतो, जेणेकरून सर्व शिवसैनिक जो आहे त्याचा गैरसमज होऊ नये, महाराष्ट्रातल्या जनतेचा गैरसमज होऊ नये, एवढाच याच्यामागचा उद्देश आहे. बाई, तुम्ही सांगितलं की येत्या काळात अनेकांचं प्रेम एकनाथ शिंदे साहेबांना मिळेल, असंच वाढत राहील. आज चर्चा देखील अशी सुरू आहे की ज्याप्रमाणे काही आमदारांनी समर्थन एकनाथ शिंदे यांच्या विचाराला बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला दाखवलं, तशाच प्रकारचं समर्थन आता काही खासदारांनी दाखवायची तयारी केलेली आहे, अशी माहिती आहे. बघा, याबाबतची आवश्यक ती माहिती ही शिंदेसाहेब स्वतः आपल्याला देतील, कारण कुठलंही प्रीमॅच्युअर स्टेटमेंट करणं या घडीला योग्य होणार नाही. आणि मला एक शिंदेसाहेबांनी सांगितलेला किस्सा आठवतो की ठाण्याचं इलेक्शन होतं आणि त्याच्या वेळेला एखाद्या विशिष्ट पक्षाची मदत पाहिजे म्हणून शिंदेसाहेब एका पक्षाच्या नेत्यांना भेटलेले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी आपली वेगळी तयारीसुद्धा केली होती. त्यांनी ती इलेक्शन जिंकली आणि त्याच्यानंतर तुम्ही अमुक पक्षाला का भेटला असं त्यांना विचारण्यात आलं आमच्या शिवसेनेच्या एका नेत्यांकडून. आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी असं सांगितलं, बघ त्यांनी जिंकून आणून दाखवलं की नाही, मग त्याला जवळ घेतलं पाहिजे, त्याचं कौतुक केलं पाहिजे. याला म्हणतात बाळासाहेब. आणि हे बाळासाहेबांचं मोठं विशाल हृदय होतं, म्हणून बाळासाहेबांच्या तोंडात काहीही बोललं तरी कोण त्यांना प्रत्युत्तर करत नव्हतं, कारण तेवढी त्यांची उंची होती. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आजच्या या घडीला आपण महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करूया. शिंदे सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि शिंदे सरकार येत असताना सेना आणि भाजप एका मनापासून एकत्र आलेले आहे, याचासुद्धा आम्हाला मनापासून आनंद होतो. मोदी साहेबांचे विचार आहेत, मोदी साहेबांना भारताचा विकास करायचा होता, त्याच्यासाठी त्यांनी म्हटलेलं होतं की सबका साथ सबका विकास. आणि त्याच्यासाठी त्यांनी जे काम केलं, आजसुद्धा शेतकऱ्याच्या अकाउंटवर पैसे येतात, न मागता त्याच्या अकाउंटवर पैसे जमा झालेले असतात. करोनामध्ये लस असेल तर न सांगता ती लस प्रत्येक माणसापर्यंत ज्याला गरज आहे त्यापर्यंत ती लस पोचत होती. अर्थात ह्याच्यामध्ये राज्याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाटा असतो या सगळी यंत्रणा राबवण्यामध्ये. परंतु एक मनुष्य जो आपला, ते नेहमी म्हणतात की आम्ही कुटुंब प्रमुख आहे, तसं आता राज्याचं कुटुंब प्रमुख म्हणून त्या रोलमध्ये शिंदेसाहेबांना काम करू द्या, शांतपणे त्यांना काम करू द्या. रोज राजकीय आरोप करून ज्या पद्धतीने गेल्या 2.5 वर्षामध्ये आरोप प्रत्यारोपामध्येच सगळं गेलं आणि लोकांकडे नकळत का होईना जे दुर्लक्ष झालं आहे ते प्रेम त्यांना परत मिळवून द्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी सर्वजणांनी सहकार्य करावं. अगदी केवळ आमच्या पक्षानेच नाही, म्हणजे आमच्या नेत्यांनीच नाही, तर मग पवारसाहेब असतील तर पवारसाहेब एक एवढे मोठे नेते आहेत की त्यांना राज्याच्या हिताची काळजी असते. संघर्ष झाला त्यावेळेलासुद्धा पवारसाहेबांच्याबद्दल कुठलंही वाईट वक्तव्य केलेलं नाही. एकच फक्त सांगितलं की पवारसाहेबांना स्वतःचा पक्ष असल्यामुळे त्यांनी 3 वेळा शिवसेना फोडलेली आहे आणि एकदा सुद्धा त्यांनी आग्रह केला उद्धव साहेबांना. एवढ्या वाक्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही, कारण अनेक महाराष्ट्रातली जनता त्यांच्यावरसुद्धा प्रेम करते. आणि शिंदेसाहेबांना त्यांनी स्वतः हे केलं आणि स्वतः त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण होते, त्यांच्या साताऱ्यातलेच हे एक नेतृत्व आहे.
आणि त्यांना त्याचं कौतुक असतं. ते नाती जपतात आणि तशीच नाती प्रत्येक राजकीय पक्षाने जपावी अशी मी अपेक्षा करतो आणि सगळ्यांनी एकत्र येऊन एक बलशाली महाराष्ट्र घडवावा. आणि महाराष्ट्र हा अभिमान आहे भारताचा, फायनान्शियल कॅपिटल आहे भारताचं आणि त्याचा विकास व्हावा एवढीच या निमित्ताने मी प्रार्थना करतो. तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? बघा, पहिल्यांदा अध्यक्षांची निवड होणार, त्याच्यानंतर सरकारवर विश्वासदर्शक प्रस्ताव येणार आणि तो प्रस्ताव झाल्यानंतर शिंदेसाहेब फडणवीस साहेब एकत्र बसतील. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये नेते आहेत, मोदी साहेब आहेत, अमित शहा साहेब आहेत, नड्डा साहेब आहेत. सगळ्यांची जी काय राज्याचं मंत्रिमंडळ बनणं ही काय सोपी प्रक्रिया नाही. सगळीकडे लिस्ट प्रदर्शित केल्या जातात. या लिस्ट कशासाठी असतात तर आपापसामध्ये भांडणं लावण्याचं सुद्धा हे एक षडयंत्र असू शकतं. तुमच्याकडे कोणीतरी लिस्ट फॉरवर्ड करत असली तर मी तुम्हाला विनंती करतो की कृपया हा लिस्ट प्रसिद्ध करू नका. कोणालाच, अगदी मला तुम्ही म्हटलं की तुम्ही प्रवक्ते आहेत, तुम्हाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही, तर मला हे सुद्धा माहिती नाही की स्थान मिळणार की नाही. आणि आम्ही कोणीही मंत्रिमंडळात स्थान मिळावं म्हणून एवढी मोठी लढाई केलेली नाही. ही महाराष्ट्राच्या विकासाची लढाई आहे, ही हिंदुत्वाच्या लढ्याची लढाई आहे आणि तो भगवा आम्हाला प्राणापेक्षा प्रिय आहे आणि त्याच्यासाठी लढाई आहे. आणि ते एक विशाल हिंदुत्व आहे की हिंदुस्थानवर प्रेम करणारा प्रत्येक मनुष्य हिंदू हे बाळासाहेब समजायचे. आणि त्याच्यामुळे शाबीर शेखांसारखे कामगार मंत्री हे बाळासाहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होते. मला जास्त विस्ताराने काही सांगायला नको, परंतु ही परंपरा, महाराष्ट्राची परंपरा आम्हाला कायम ठेवायची आहे. आणि त्याच्यासाठी ह्या राजकीय घडामोडींवर खूप भाष्य करण्यापेक्षा जे काय निर्धार काल आम्ही केलेले आहेत ते निर्धार असून दे, आज मुंबईत येणारी पूर परिस्थिती असून दे, याच्यावर कशी मात करायची याच्यासाठी आम्ही एकत्रित बसू. जलयुक्त शिवारसारखा एक ड्रीम प्रोजेक्ट असेल फडणवीस साहेबांचा, तर तो केवळ फडणवीस साहेबांचा नाही, आमच्या सगळ्यांचा आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोचवणं आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठी फडणवीस साहेबांना जे जे करायचं आहे त्यावेळेला ते कुठल्या पक्षाचे आहे असं न बघता ते सुद्धा शिंदेसाहेबांच्या बरोबर आमचे नेते आहेत असंच आम्ही गृहीत धरून त्यांच्या वेगवेगळ्या जी अभियानं असतील त्याच्यामध्ये आणि त्यांचे जे ड्रीम प्रोजेक्ट असतील त्याच्यामध्ये सुद्धा सेना आणि भाजप एकत्रितपणे या सर्व नेत्यांच्या मागे उभी राहील एवढं मी आपल्याला सांगतो. आज सगळे तुम्ही मुंबईला निघणार आहात. मुंबईला निघाल्यानंतर ताज हॉटेलमध्ये, मुंबईच्या ताज प्रेसिडेंटला तुम्ही आणि भाजपचे आमदार असे सगळ्यांची एक संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत नेमकं काय घडणार, म्हणजे कशासाठी बैठक होणार संध्याकाळी? हे बघा, असं असतं की तुम्हाला एकत्रित राज्य करायचं आहे. राज्य करायचं असेल तर कोऑर्डिनेशनसुद्धा पाहिजेच. रोज काय राजीनामे खिशात असल्याची भाषा बोलत राज्याचा कारभार चालवता येत नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही पूर्वीपासून 25-25 वर्ष एकत्र काम करणारे हे सगळे कार्यकर्ते आहेत. जे भाजपचे आमदार निवडून आलेले आहेत, शिवसैनिकांनी त्यांचा प्रचार केलेला आहे. जे शिवसेनेचे आमदार निवडून आलेले आहेत, भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा प्रचार केलेला आहे. त्याच्यामुळे हे कुटुंब आहे. कुटुंब एकत्र असताना आमचे कुटुंब प्रमुख फक्त बाहेर आहे एवढी खंत मनामध्ये आहे. आणि ती खंतसुद्धा दूर कधीतरी झाली भविष्यामध्ये तर आनंद होईल. आज काय आम्ही काय म्हणू शकत नाही, आमची तेवढी पात्रता नाही. आम्ही एवढीच प्रार्थना करतो की शिवसेना, आमची जी शिवसेना म्हणजे आम्ही विधिमंडळामधला आमचा जो शिवसेना पक्ष आहे आणि भाजपचा पक्ष आहे हे एकामेकाच्या सहकार्याने निवडून आलेले आहेत. आणि तो मॅन्डेट त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे राज्याच्या जनतेने दिलेला प्रेमाचा जो प्रतिसाद असतो त्याच्याबद्दल या प्रेमाची जी उतराई केली पाहिजे ती उतराई पुढच्या 2.5 वर्षामध्ये केली जाईल एवढं मी त्यांना आपल्याला निश्चितपणे सांगतो. एक गोष्ट अशी असते की कोणी काय घ्यावं हे खरं तर एकनाथ शिंदे साहेबांचंही मोठेपणा आहे. परंतु मला जोपर्यंत कायदा माहिती आहे किंवा शपथ घेण्याची जी पद्धत माहिती आहे त्याप्रमाणे खरं तर शपथ ही प्लेन घ्यायची असते. म्हणजे आपण एक ईश्वर साक्ष शपथ घ्यायची आहे किंवा घटनेला स्मरून शपथ घ्यायची आहे, हे आपल्या ऑप्शन 2-3 दिलेले असतात त्याच्यामधलं आपण चूज करायचं आणि ते बोलायचं असतं. परंतु आपल्या एक भावना असतात म्हणून ती शपथ घेण्यापूर्वी आपण एक आदरांजली वाहतो. मग ती छत्रपती शिवाजी महाराजांना कोण वाहतं, कोण बाळासाहेबांना वाहतं, कोण बाबासाहेब आंबेडकरांना वाहतं, हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. कोण आनंददिघेंना वाहतो. तशा शिंदेसाहेबांना घडवण्यामध्ये बाळासाहेब आणि आनंददिघेंचा मोठा वाटा होता. आणि ही कृतज्ञतेची भावना म्हणून तुम्ही बघा की शपथ घेण्यापूर्वी त्याने असं म्हटलं नाही की यांची हे करून मी शपथ घेतो. त्याने अगोदर त्यांची नावं घेतली
आणि नंतर शपथ वाचायला सुरुवात केली. हा एक तांत्रिक मुद्दा आहे आणि तो तांत्रिक मुद्द्याची पूर्तता ही प्रत्येक व्यक्ती जी शपथ घेईल त्याला करायला लागेल असं मला वाटतं. म्हणजे असे पद्धत मैं अभी हिंदी में बात करता हूँ. देखिए, कल एक लेटर आया था एकनाथ जी शिंदे को कि शिंदे साहब को शिवसेना का जो नेता पद है उससे निकाला गया. एक ऐसी प्रथा है कि एक सभागृह का नेता रहता है, जो नेता चुन के आता है और वो मुख्यमंत्री बन जाता है, तो मुख्यमंत्री किसी एक पक्ष का नहीं रहता है. पूरे जो असेंबली है जिसमें हर पक्ष के सदस्य हैं उनका वो नेता बन जाता है. इसलिए उसको सभागृह नेता बोलते हैं. और सभागृह नेता जब एंटर करता है असेंबली में तो हमारी जो भी चर्चा चालू हो, कितनी भी गड़बड़ चालू हो, वो तुरंत बंद हो जाती है. और जब तक सभागृह का नेता आके उस चेयर पे विराजमान नहीं होता, कोई भी कुछ भी नहीं बोलता है. ये उस पद की गरिमा है. और जब सभागृह के नेता को आप बोलते हैं कि हमने आपको पार्टी से निकाल दिया, तो एक तरह से ये महाराष्ट्र की जनता जो है उसका भी आपको सोचना चाहिए. कहीं हम महाराष्ट्र की जनता का तो अपमान नहीं कर रहे, इसके बारे में उनको सोचना चाहिए. और जिस लैंग्वेज में शिंदे साहब को ये खत मिला उसका जवाब हम जरूर देंगे. मैंने तो ऐसे बोला है कि उद्धव साहब कुछ भी बोले उनके खिलाफ हम लोग कुछ नहीं बोलेंगे, लेकिन अगर ऐसा खत आता है तो इस खत का तो जवाब देना ही पड़ेगा. इसके लिए आगे चल के कुछ लीगल ये लेना है तो वो भी हमको लेना पड़ेगा, क्योंकि एक लीगल खत भेजा गया है उनको जो किसी भी कानून में नहीं बैठता है. तो मैं ऐसे रिक्वेस्ट करता हूँ कि आज भी वो हमारे पक्ष के भी नेता है. 55 MLAs जो जीत के आए थे, 55 विधायक जो जीत के आए थे शिवसेना के सिंबल पे, उन्होंने सबने मिलके शिंदे साहब को अपना गठ नेता चुना था. तो वो पद तो कोई उनसे नहीं छीन सकता. और जिन्होंने ये छीनने की कोशिश की उसके बारे में हम सुप्रीम कोर्ट में जा चुके हैं, तो उसके बारे में हम कुछ कमेंट्स नहीं करना चाहते. लेकिन बार बार ये चीज़ें हो रही है. आप जरा देखिए कि विश्वासदर्शक ठहराव आता है क्या. हमारी एक ऐसी परंपरा है कि जब भी अध्यक्ष और सभापति ये पद जब खाली होते हैं तो तुरंत उसकी इलेक्शन होती है. आज साल साल तक वो पद नहीं भरे जाते, तो मेरे लिए एक सौभाग्य की बात है. और एक साल के बाद उसका ये इलेक्शन हो रहा है. और जो नार्वेकर साहब जिनको बीजेपी ने अपना नॉमिनी करके अध्यक्ष पद के लिए खड़ा किया है, तो वो सबसे यंग स्पीकर ऑफ द हाउस रहेंगे. और ये खासियत है कि एक यंग लॉयर जो बहुत अच्छी तरह से विधानसभा के जो भी रूल्स है, कॉन्स्टिट्यूशन है, इसका इतनी अच्छी तरह से स्टडी कर लेता है कि अच्छे विधेयक का पुरस्कार 2-2, 3-3 साल तक कंटिन्यूसली उनको मिलता है लेजिस्लेटिव काउंसिल में. अब वो लेजिस्लेटिव असेंबली के सदस्य बने हैं. तो इतने यंग, देखिए अध्यक्ष ऑलवेज सीनियर मोस्ट रहता है, लेकिन ये महाराष्ट्र में फर्स्ट टाइम हो रहा है कि एक यंग अध्यक्ष आ रहा है जिन्होंने ये मैच्योरिटी दिखाई है, जिन्होंने ये पेशेंस दिखाई है. तो मैं इसके लिए नार्वेकर जी का बहुत बहुत यहाँ पे स्वागत करता हूँ, उनको बधाई देता हूँ कि ऐसे तो होना चाहिए कि एक मत से अध्यक्ष का चुनाव होना चाहिए. और दूसरी बात तो ये भी है कि मुझे बोलना नहीं चाहिए, लेकिन मैं जिस विधानसभा क्षेत्र का प्रतिनिधित्व करता हूँ, ओरिजिनली उनका फैमिली का मूल स्थान भी वही है, वो सावंतवाड़ी से है. तो इसका भी मुझे गर्व है कि मेरे कॉन्स्टिट्यूंसी से और मेरे खुद के गांव में रहने वाले आज ये सर्वोच्च पद पे जा रहे हैं, इसका भी मुझे अभिमान है. मैं उनका अभिनंदन करता हूं. और शिंदे साहब और फडणवीस साहब ने दोनों ने मिलके एक अच्छा उम्मीदवार इस पद के लिए दिया है, इसलिए उनका भी बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं, अभिनंदन करता हूं. और इस इलेक्शन के लिए हम फ्लोर पे जाएंगे, वो जीत जाएंगे, इसका भी हमें कॉन्फिडेंस है. मुझे पूरा करने दीजिए. दूसरी एक चीज़ महाराष्ट्र में ये भी हो रही है कि जो हमारे सहयोगी है, जिसको हम लोग शिवसैनिक बोल रहे हैं, उनको एक एफिडेविट उनसे लिया जा रहा है. देखिए, भारत में ऐसा कोई भी कानून नहीं है. भारत तो एक खुला देश है, यहाँ पे डेमोक्रेसी है. कोई भी किसी भी पक्ष का सदस्य होने दो, वो वहाँ से कभी भी निकल सकता है, दूसरे पक्ष में शामिल हो सकता है. शामिल कब नहीं हो सकता? जब आप विधायक हो, जब आप पार्लियामेंट्रियन हो.
तो वहाँ पे 2/3 मेजॉरिटी आपको चाहिए। लेकिन किसी को एफिडेविट करके आप बांध नहीं सकते, ये तो डेमोक्रेसी का अपमान भी है। लेकिन इसके साथ ही एक ट्रू शिवसैनिक होने के नाते मुझे ऐसे लगता है कि बाला साहब ने अपने प्रेम से सबको बांध के रखा था। ये जो धागा मेरे हाथ में है इसको हम लोग शिवबंधन बोलते हैं, और ये शिवबंधन है वो एक प्यार का धागा है। वो प्यार का धागा आज भी मेरे हाथ में है, तो ये प्यार का धागा टूटा नहीं है, इसको बोलते हैं बंधन। ये बंधन प्यार का बंधन होता है, ये निष्ठा का बंधन होता है, और ये हिंदुत्व का भी बंधन होता है, और वो मेरे हाथ में है, वो कोई मेरे हाथ से नहीं निकाल सकता। और यही लोकशाही में बोला जाता है कि जिसको जो करना है वो उसको करने का मौका लोकशाही में मिलता है, इसीलिए उसको लोकशाही बोलते हैं। नहीं तो ये हुक्मशाही हो जाती कि आपको यही करना है। जैसे जो डेमोक्रेटिक नेशन नहीं है उसमें एक ही पार्टी रहती है, हर एक को एक ही पार्टी का सदस्य होना है, खाली उनको अपना नेता चुनने की आज़ादी है। तो ये डिक्टेटरशिप नहीं है, ये तो भारत का सौभाग्य है कि बाबा साहेब आम्बेडकर की लिखी हुई, आदरणीय भारत रत्न बाबा साहेब आम्बेडकर की लिखी हुई कॉन्स्टिट्यूशन है, और उन्होंने हमें अधिकार दिया है कि हम किसी भी पक्ष में जा सकते हैं, उसमें शामिल हो सकते हैं, हम जीत के आ सकते हैं। लेकिन जब एंटी डिफेक्शन लॉ आता है तो 2/3 मेजॉरिटी के बगैर कोई अपने पक्ष को त्याग नहीं सकता। लेकिन जो पार्टी का ऑर्डिनरी मेंबर है उस पर यह बंधन नहीं है। जो नगर पालिका में काउंसिलर चूज के आए हैं उनसे भी ये एफिडेविट लेने की जरूरत नहीं है, उन तो एंटी डिफेक्शन लॉ उनको लगता है तो वो भी 2/3 मेजॉरिटी से बाहर निकल सकते हैं। लेकिन सामान्य कार्यकर्ता जो रहता है उस पर ये बंधन बिल्कुल नहीं है। ये मैं खुलेआम से इसीलिए बोलना चाहता हूँ क्योंकि मैं शिवसेना में क्यों आया, क्योंकि गरीब लोगों के लिए बनी हुई ये पार्टी है। आज भारत में ऐसी कोई भी पार्टी शायद नहीं होगी कि जिसका कार्यकर्ता वड़ा पाव, जो सबसे सस्ता खाना होता है, वो लेके वो घूमता है हर गांव में, अपने पार्टी के लिए कैंपेनिंग करता है, और उस वड़ा पाव की कीमत रहती है 20 रुपया। और इस एफिडेविट में वो जो ये यूज़ कर रहे पेपर, वो स्टैम्प पेपर की वैल्यू है 100 रुपीज़। देखिए, ये बाला साहब की शिवसेना होती तो बाला साहब सबको ये शिवबंधन में बांध देते, और वो बाला साहब की शिवसेना है, इसीलिए हमने शिवबंधन बांधा है। ये मेरे हाथ में आज भी वो धागा है। इसलिए मैं चाहता हूँ कि ऐसे जो तरीके हैं उससे कोई बांधा नहीं जाता। तो मेरी एक विनती है कि ऐसा करके महाराष्ट्र को बहुत सारा इनकम मिल जाएगा, 100 रुपये के उनके स्टैम्प पेपर सेल हो जाएंगे, लेकिन उसको लीगल अहमियत कुछ भी नहीं है। कल दूसरा एफिडेविट बन के आप दूसरे पार्टी में ये हो जाओगे, तो एफिडेविट अगर बनाना भी है तो और 100 रुपया उसको खर्चा करना पड़ेगा, एक गरीब आदमी का और 100 रुपया। तो उसको 100 रुपये की अहमियत रहती है, बड़े बड़े लोगों को क्या 1000 रुपये की भी अहमियत नहीं रहती, 10,000 की अहमियत नहीं रहती, वो बड़े बड़े लोग रहते हैं। इसलिए शिवसेना एक गरीब लोगों की पार्टी है, तो उनको ऐसे नहीं करना चाहिए। ऐसे एक शिवसैनिक होने के नाते मुझे ये लगता है। अब कोई भी सवाल आपको हो आप ज़रूर पूछिए, लेकिन मेरा इतना ही कहना है कि अब हमारी लड़ाई जो थी वो किसी के खिलाफ नहीं थी, एक विकास की लड़ाई थी। कल हमने बोला है कि हमारे जो नेता है शिंदे साहब, उन्होंने एक सुसाइड फ्री महाराष्ट्र की घोषणा की है, तो ये घोषणा को लेके हमको जाना है किसान तक। देखिए, ये जो सुसाइड करते हैं उसमें से सबसे ज़्यादा मराठवाड़ा से रहते हैं, और उसके बाद विदर्भ का जो रिमेनिंग पार्ट थोड़ा सा है उसमें रहते हैं। लेकिन महाराष्ट्र के पूरे जो किसान हैं वो उनके साथ उनका नाता है, तो उनके लिए हमें काम करना है। जैसे वेस्टर्न महाराष्ट्र में कभी भी किसी किसान को कमी आती है तो उसके पास गोधन रहता है, उसके पास मिल्क का पैसा आता है, दूध का पैसा आता है, इसलिए वेस्टर्न महाराष्ट्र में कभी सुसाइड नहीं होती है। तो इससे हमको एक एग्जाम्पल लेना चाहिए कि हमें भी ये काम करना है, मराठवाड़ा में करना है, विदर्भ में करना है। मराठवाड़ा में बारिश कम गिरती है तो वहाँ पे हर कोने में हमको पानी लेके जाना है, और ये हमारा मिशन है। हमारा मिशन किसी पे क्रिटिसाइज़ करना ये हमारा मिशन नहीं है। मोदी साहब जब सत्ता पे आए थे तो उन्होंने बोला था कि सबके साथ सबका साथ सबका विकास, तो उन्होंने जो मंत्र लिया है वो मंत्र लेके हमें आगे चलना है, क्योंकि आज भी किसान के अकाउंट में पैसा डायरेक्टली आ जाता है, भले वो कितना हो ये अहमियत नहीं रखता, लेकिन आपका कुटुंब प्रमुख आपको हर महीना 2 महीने में कुछ भेजता है ताकि आपकी जो मुसीबत है वो मुसीबत दूर हो सके। कोरोना का जो टीका था, हर आदमी को टीका दिया गया, ऐसे करने वाला भारत पूरे विश्व में एक ही देश था। ये करने वाले जो नेता है
उनका सहयोग हमें मिल रहा है ये सेना और बीजेपी इकट्ठा आने में। और बाला साहब का जो सपना था कि एक मेरा शिवसैनिक महाराष्ट्र के चेयर पे बैठेगा, महाराष्ट्र का सीएम होगा, और वो जो भगवा लहर जाएगा हमारे लेजिस्लेटिव असेंबली में, ये टेक्निकल टर्म बोलते हैं कि इसको भगवा लहराएगा। तो भगवा लहराने की जो बात है वो हिंदुत्व की जो आइडियोलॉजी है, वो बाला साहब की हिंदुत्व की आइडियोलॉजी डिफरेंट थी कि हिंदुस्तान के धरती पे जो जो काम करता है वो मेरा हिंदू है, ऐसे उनका कहना था। और इसीलिए शाबिर शेख जैसे लेबर मिनिस्टर थे उनके मिनिस्ट्री में, तो यही लेके शिंदे साहब आगे जा रहे हैं। और शिंदे साहब इतना काम करने वाले लोग हैं, आज भी वो 4 बजे आ गए। उनको अगर हमारी मीटिंग लेनी थी वो सुबह को 4 बजे आ गए थे, 6-7 बजे वो तैयार थे। रात भर महाराष्ट्र में इधर उधर जाते हैं, कभी भी कोई महाराष्ट्र पे संकट आ जाए पहले पहुंचते हैं एकनाथ शिंदे, और खाली हाथ नहीं पहुंचते। सब जो साधन सामग्री देनी है जो पीड़ित है उनके लिए, वो सब साधन सामग्री लेके वहाँ पहुँचते हैं, यही उनकी खासियत है। हम आसाम में गए थे, वहाँ बाढ़ थी, उन्होंने 51 लाख रुपए का चेक दिया, वो जो वहाँ की सीएम रिलीफ फंड है उसमें ये चेक दिया। उसी वक्त मुंबई में एक दुर्घटना हुई, उन्होंने और कुडालकर साहब ने मिलके हर कोई व्यक्ति जो मृतक हो गया था उनको 5 लाख की, और जो इंजर्ड हो गया था उनको 1 लाख की मदद की। इसको बोलते हैं नेता, इसको बोलते हैं सच्चा कार्यकर्ता। इलेक्शन कमीशन से कोई इंटीमेशन आया है अबाउट द शिवसेना का जो अभी तकरार है एकनाथ शिंदे जी के साथ और उद्धव ठाकरे जी? देखिए, इलेक्शन कमीशन तो एक डिफरेंट बॉडी है। आपका जो इलेक्शन रहता है उस पर इलेक्शन कमीशन उसको कंट्रोल करता है, और इलेक्शन कमीशन में एक बहुत उच्च स्तरीय ये बॉडी है जो आपको चिन्ह प्रदान करती है। तो किसी ने आपके चिन्ह पे क्लेम नहीं किया है, और जब महाराष्ट्र में इलेक्शंस भी नहीं हो रहे हैं, लेकिन चिन्ह पे जो आमदार जीत के आए हैं उसमें से बहुतांश आमदार मोर देन 2/3 आर नॉट विथ यू। सो पार्लियामेंट्री जो हमारी असेंबली की पार्टी है उसमें तो हम ही शिवसेना है, इसको कोई चैलेंज नहीं कर सकता, ऐसे मुझे लगता है। और जो भी केसेस है सुप्रीम कोर्ट में, वो केसेस के होते समय उस पर कॉमेंट मैंने नहीं करना चाहिए, ऐसे भी मुझे लगता है। क्योंकि एक प्रथा है कि जब किसी भी चीज़ को आप कोर्ट में लेके जाते हैं तो एक कोर्ट का बहुमान है कि उसके बारे में किसी ने भी कोई कमेंट नहीं करना चाहिए। तो इसके बारे में भी मैं कोई कमेंट नहीं करूंगा। सर, कल सदन में किसका व्हिप लागू होगा? देखिए, हमारे लिए तो हमारा ही व्हिप है। इसके लिए हमको जो उपसभापति ने जो बोला था कि उनका गठ को खाली 14 एमएलए होने के बावजूद उन्होंने जो उनको रिकग्निशन दी है उसको कैंसिल करने के लिए हम लोग जा चुके हैं सुप्रीम कोर्ट ने, और सुप्रीम कोर्ट ने उनको कोई भी रिलीफ नहीं दिया। कि उसके बाद वो सुप्रीम कोर्ट में 2 बार गए थे कि हमें इसमें रिलीफ दीजिए, तो उनको रिलीफ नहीं दिया। उन्होंने बोला कि पहले नो कॉन्फिडेंस या कॉन्फिडेंस मोशन हो जाने दीजिए, फिर आप हमारे साथ आइए। तो हमारा पक्ष सच्चा है, तो हमारी जो वास्तवता है वो अगस्त बॉडी है उसके सामने लाएंगे, और वो भी जो भी उसमें लीगल ये है रिलीफ मिल सकता है वो मिलने की हम लोग कोशिश करेंगे। वो हमारा हक है, कॉन्स्टिट्यूशन ने वो हमें हक दिया है, तो वो हक के लिए हम जरूर लड़ेंगे। सर, मुंबई जाने के बाद भाजपा के विधायकों के साथ बैठक हुई, उनसे कुछ मीटिंग होगी, किस प्रकार की बातचीत होगी बैठक में? देखिए, एक फैमिली की तरह हमें काम करना है। मैंने आज भी बोला कि कुछ सपने हैं शिंदे साहब के, कुछ सपने हैं फडणवीस साहब के, दोनों के सपने को सच करना है। हमें ऐसे नहीं है कि हमारे पास शिंदे साहब हमारे नेता है, फडणवीस साहब भी हमारे नेता है, क्योंकि हमारी जो युति है इसके ये दोनों नेता है। एक सीएम है, दूसरे डेप्यूटी सीएम है। एक ने मन का बड़प्पन दिखाया कि महाराष्ट्र के सीएम होने के बावजूद और उन्होंने अनाउंसमेंट करने के बावजूद उन्होंने डेप्यूटी सीएम के पद पे काम करने के लिए उन्होंने अपनी मान्यता दे दी। उन्होंने अपने जो लीडर्स है उनका मान रखा। उन्होंने हम जब होता देखिए, शिंदे साहब उनके नीचे एक मिनिस्टर की तरह उन्होंने 5 साल काम किया है, फिर भी शिंदे साहब ने जब उनको रिक्वेस्ट की तो उन्होंने उनका भी मान रखा। तो ये कोई सत्ता की लड़ाई नहीं है, ये महाराष्ट्र के हित की लड़ाई है। और हित की लड़ाई सेना, हमारी सेना जो असेंबली में है शिवसेना, वो और बीजेपी को इकट्ठा होकर लड़नी है। क्योंकि जब हम लोग महाराष्ट्र की जनता के सामने गए थे तो हमने भी बीजेपी का कैंपेनिंग किया था।
बीजेपी के नेताओं ने हमारा कैंपेनिंग किया था और महाराष्ट्र के जनता ने शिवसेना और बीजेपी दोनों को मिलके इकट्ठा वोटिंग किया था। तो ये जो पब्लिक मैंडेट है उसका आदर रखना चाहिए, वो आदर हम लोग रख रहे हैं और इसीलिए हमारी ये लड़ाई थी और वो लड़ाई तो कामयाब होती हुई दिख रही है। आज हमारे सीएम डिप्टी सीएम बन गए हैं और आगे चल के भी एक अच्छा राज्य बने और वी हैव अ लिमिटेड टाइम, अभी 2.5 साल में महाराष्ट्र को फिर से एक प्रगत राज्य बनाना है, इसको आगे लेके जाना है क्योंकि कोरोना के दौरान जो भी हम लोग कहाँ पीछे रह गए वो काल को छोड़ के अभी आगे जो प्रगति का मार्ग है उस पर हमें मार्गक्रमण करना है। उसके लिए फैमिली बन के हमें काम करना है, ना कि हर समय हम बोले कि हमारा रेजिग्नेशन हमारे पास। एक एक पूछिए। पहले आप पूछिए मैडम, पहले इनको पूछने दीजिए, बाद में। महाविकास अघाड़ी की तरफ से भी स्पीकर पद के लिए प्रशासक डाले जा रहे हैं। ऐसे में स्पीकर के चुनाव के समय में व्हीप किसका लागू होगा? क्योंकि ये तो बाद में तय होगा, स्पीकर तय करेंगे कि कौन सा गुट असली शिवसेना है और अगर आप स्पीकर के समय में किसका व्हीप लागू होगा, ये भी तो एक कानूनी क्वेश्चन है। देखिए, मैं तो लॉयर हूँ नहीं, जो लीगल एक्सपर्ट है उनको आपको ये प्रश्न लिखना है। हम तो यही बोलते हैं कि हमारे लिए हमारे पद भी अहमियत नहीं रखते, हमारे लिए कोई मिनिस्ट्री अपनी अहमियत नहीं रखते, हमारे लिए महाराष्ट्र की जनता ये अहमियत रखती है और उस जनता को न्याय देना है। इसलिए हमें अगर कोई मिनिस्ट्री भी नहीं मिले इसकी परवाह हमें बिल्कुल नहीं है। हमने शिंदे साहब को बोला आप मुख्यमंत्री बन गए, हम लोग खुश हैं। कल चल के मैंने बोला है कि एक ऐसा विधायक जो बहुत यंग है, आज वो यंगेस्ट स्पीकर बनेंगे महाराष्ट्र के, तो इस पर महाराष्ट्र को अभिमान होना चाहिए। जो बाकी पार्टी है उनको सोचना चाहिए कि आज यंगेस्ट स्पीकर बन रहा है तो सबको इकट्ठा आना चाहिए। स्पीकर कोई एक पार्टी का नहीं होता है, आज तक स्पीकर का इलेक्शन नहीं हुआ है महाराष्ट्र में, तो क्यों इसको टेक्निकल मुद्दा लेके उसका इलेक्शन निकालना है? क्योंकि आपको आगे चल के अच्छी तरह से विधानसभा का कार्य चलाना है तो आपको ये करना पड़ेगा और आप ये करेंगे ऐसे मुझे लगता है। इसलिए ये सवाल आज हमारे लिए अहमियत नहीं रखता है। देखिए, एक प्रावधान ऐसा है एंटी डिफेक्शन लॉ में कि अगर वो हमारे तरफ से वोटिंग नहीं करते या वो एब्सेंट रहते हैं तो उसको हम लोग विदिन 15 डेज वी कैन गिव देम द रिलीफ, ये भी प्रोविज़न है। तो हम उनकी सदस्यता नष्ट करने की क्यों कोशिश करेंगे? वो हमारे हैं, हमारे नेता हैं, हमें ऐसे थोड़ा ही लगेगा कि इनकी सदस्यता नष्ट करो। तो ये आउट ऑफ क्वेश्चन है, उन्होंने किया इसलिए हमें करना चाहिए, ऐसे बिल्कुल नहीं है। वो अलग है, हम अलग है। एक कानून व्यवस्था से जुड़ा सवाल है सर। महाराष्ट्र के अमरावती में नुपुर शर्मा के समर्थन में पोस्ट और एक आदमी की हत्या कर दी गई स्टार्ट करके, जो उदयपुर में हुआ, वो महाराष्ट्र में ऐसी घटना हो रही है। कानून व्यवस्था और ये सारे मसले बड़ी चुनौती बन सकते हैं, क्या करेगी सरकार इस पर? देखिए, मैंने ऐसे बोला है कि महाराष्ट्र का एक डिफरेंट सोशल कल्चर है। जो भी सोशल रिफॉर्म्स हुए पूरे इंडिया में वो महाराष्ट्र के धरती से हुए हैं। ऐसे कोई भटक रहा है तो उसको राह पे लाना पड़ेगा और प्यार से दुनिया जीत जा सकती है, इसी पे हम लोग विश्वास कर सकते हैं। एट द सेम टाइम मैं भी इस राज्य मंत्री था होम डिपार्टमेंट का, तो हमें अच्छी तरह से मालूम है कि किस तरह से लोगों को शांत करना चाहिए, किस तरह से उनमें बदलाव लाना चाहिए, वो हम जानते हैं। और मेरा जितना भी नॉलेज है वो नए आने वाले जो होम मिनिस्टर है, जो नए आने वाले MOS होम हैं, उनको मैं ज़रूर, मेरा जितना एक्सपीरियंस है मैं उनके साथ शेयर करूंगा, उनको बोलूँगा कि ये मेरे एक्सपीरियंस है। लास्ट 2.5 साल में एक भी ऐसे ये नहीं थे कि जिन्होंने मुझे आके पूछा कि आप 5 साल ने इतना अच्छा काम आपने किया कि जब सर्वे हुआ था तो कैबिनेट मिनिस्टर में फडणवीस साहब 1 नंबर पे थे क्योंकि वो CM भी थे और बहुत अच्छी तरह से उन्हें होम और UD हैंडल किया था। लेकिन राज्य मंत्री में मैं 1 नंबर पे था, तो मैं 1 नंबर पे था तो मेरे पार्टी को ऐसे नहीं लगा कि कभी इस मिनिस्टर को जाके पूछना चाहिए कि आपके वित्त के बारे में आपके क्या सुझाव है, होम के बारे में आपके क्या सुझाव है, RDD मिनिस्ट्री के बारे में आपके क्या सुझाव है। क्योंकि एक प्रक्रिया है, ये प्रक्रिया लोकशाही की प्रक्रिया है। उस लोकशाही के प्रक्रिया में जिन्होंने भी काम किया है, समझिए जैसे पवार साहब है, पवार साहब इज ए स्टॉलवर्ड, ही इज़ अ ग्रेट पर्सनालिटी, तो उनका एडवाइस लेना कोई बुरी बात नहीं है, हमको एडवाइस लेना ही चाहिए उनका। जी, मेरा सवाल स्पेसिफिक है, मैं फिर बता दूं, आप खुद को हिंदुत्ववादी कहते हैं और वहां पर एक हिंदू के ऊपर ही हमला हुआ, नुपुर शर्मा के समर्थन में पोस्ट करने को लेकर हुआ है अमरावती में, सरकार किस तरह के कदम उठाएगी? देखिए,
महाराष्ट्र सरकार में जो आईपीएस अधिकारी चुन के आता है वो आईपीएस बनता है, तो उसका पहला चॉइस रहता है महाराष्ट्र। क्यों रहता है? क्योंकि लॉ एंड ऑर्डर में महाराष्ट्र हमेशा अग्रसर रहा है और शिंदे साहब के नेतृत्व में और फडणवीस साहब के नेतृत्व में ये हम करके दिखाएंगे। और जो भी आप इंसिडेंट्स बोल रहे हैं उसमें लीगल एक्शन ली जाएगी। और हिंदुत्व एक बहुत बड़ी संकल्पना है। हिंदुत्व एक कल्चर है, ना कि हिंदुत्व मतलब सिर्फ हिंदू है। ये हिंदुस्तान का कल्चर है, सबको साथ में लेके जाना है। एट द सेम टाइम अगर कुटुंब का कोई सदस्य गलती करता है तो कुटुंब का प्रमुख उसको सज़ा भी देता है, और वो सज़ा देने से उसको कुछ अच्छा नहीं लगता है मन में। लेकिन मेरा एक बच्चा बहक गया है तो उस बच्चे को सज़ा होनी चाहिए। अगर उसी वक्त उसको सज़ा नहीं करेंगे तो आगे चल के वो और बिगड़ सकता है, ये भी है। और दूसरा ऐसे भी होता है कि उसको अगर सुधारने का चांस है तो उसको सुधारने का चांस भी देना चाहिए। ये लीगल बातें हैं, लीगली उसको देखा जाएगा और लीगल एक्शन लिया जाएगा। और उसके साथ ये जो एक दौर चल रहा है कि किसी को बहकाओ, ये बहकावे में कोई नहीं आए, उसके लिए एक सॉफ्ट टारगेट ढूंढा जाता है। तो वो सॉफ्ट टारगेट किसी को नहीं बनाया जाए, ये करने के लिए हमें एक प्रगति करनी चाहिए। और जिस समाज से अगर कोई भाग में वो बिछड़े हुए हैं, उन पे कुछ अन्याय हो रहा है प्रगति के बारे में, तो उनको भी ये न्याय दिया जाएगा ताकि वो किसी के बहकावे में आगे ऐसा काम नहीं करे। Madam, nothing is decided. I very frankly and very honestly I want to tell you, there is no such discussion. We are together for the development of Maharashtra, और ऐसा कोई भी चर्चा नहीं है। आज जो नाम आ रहे हैं वो केवल हम लोगों के जो विधायक है उनमें आपस में झगड़ा बनाना या तो उनमें मिसअंडरस्टैंडिंग करना, इसके लिए ये नाम आ रहे हैं। हमने कल हमारी मीटिंग थी, खुला बोल दिया अगर एक भी मिनिस्टर आप नहीं बनाएंगे तो भी हम खुश हैं। शिंदे साहब को आपने बना दिया ना मुख्यमंत्री, हम खुश हैं। नंबर विल बी डिसाइडेड मैडम, लेट अस गो बिफोर द फ्लोर ऑफ द हाउस, लेट अस इलेक्ट अवर चेयरपर्सन, let us have a confidence motion on the new government, and then everything will follow. सर, शिवसेना म्हणाले उद्धव ठाकरे म्हणे आपली खरी शिवसेना, तुम्ही म्हणताय तुमची खरी शिवसेना, या संदर्भात कायदेशीर आम्ही घेतला जातोय काय? हे बघा, आज आमची लढाई महाराष्ट्राच्या विकासासाठी आहे। आम्ही उद्धव साहेबांनी जे बोललं त्याच्याबद्दल प्रत्युत्तर मी काहीही देणार नाही असं मी पूर्वीच जाहीर केलेलं आहे। त्याच्यामुळे उद्धव साहेबांच्याबद्दल, कारण त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये एवढा आदर आहे, शिंदे साहेबांच्या मनामध्ये एवढा आदर आहे, आम्ही काही बोलणार नाही। पण असा एखादा विषय आला की जिथं आमचं एक्सप्लेनेशन देणं महाराष्ट्राच्या जनतेसाठी आवश्यक आहे, मग तिथं ते एक्सप्लेनेशन शिंदे साहेब देतील किंवा शिंदे साहेब मला सांगतील की ह्या संदर्भात तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि त्याचा खुलासा द्या। हे बघा, शिंदे साहेबांचेला जे पत्र आले त्याच्यावर आम्ही कायदेशीर सल्ला घेणारच, कारण त्याची भाषा कायदेशीर आहे आणि त्याच्यामुळे त्याला उत्तर देणं म्हणजे उद्धव साहेबांचं कुठेतरी कमीपणा करणं असं बिलकुल नाही आहे आणि त्याच्यामुळे ते उत्तर आम्ही निश्चितपणे देणार। घर वापसी कब हो रही है? किसकी? बॉम्बे कब जा रहे हैं? घर वापसी तो हमें जाना ही है। इतना प्रेम दिया है गोवा ने, मेरी माँ गोवा से है, ये तो मेरे लिए दूसरा घर है। तो मैं यहाँ के आके सोचता हूँ कि मेरे इतने विधायक 50 विधायक आ गए और 1 घंटे पे मेरा गांव है तो मैं उनको अपने गांव में वापस लेके नहीं जा सकता। इतने दुख की बात होती है, लेकिन उनको मैं बोलता हूँ कि ये गोवा हमारा ही है। यहाँ पे जो पानी आता है वो मेरे कॉन्स्टिट्यूंसी से आता है, जिसके लिए 10 गांव के लोगों ने पूरा बलिदान दे दिया कि उनके 10 गांव इमर्ज हो गए, फिर भी हमने कुछ नहीं बोला। इतना प्रेम हम लोग करते हैं कि इसमें से जो तालुकाज है 2 गोवा के, वो पहले हमारा सावंतवाड़ी संस्थान था, उसके वो पार्ट थे, तो पोर्तुगीज़ों को दे दिया, फिर भी वहाँ के हमारे रिलेशन ही है ना। हमारे हर घर में एक दूसरे के रिलेशंस है, तो गोवा और महाराष्ट्र डिफरेंट नहीं है। जब गोवा बन गया तो गोवा की इलेक्ट्रिसिटी है वो हमारे इलेक्ट्रिसिटी बोर्ड उसको संभालती थी, उनका फाइनेंशियल कॉर्पोरेशन है तो महाराष्ट्र का स्टेट फाइनेंशियल कॉर्पोरेशन उसको संभालता था। तो एक बड़े भाई छोटे भाई का रिश्ता है, ना कि यहाँ के जो ये है हमारे सीएम साहब है प्रमोद सावंत साहब, उनका भी जो कुल देवता है वो मेरी कॉन्स्टिट्यूंसी में है, वो हमेशा आते हैं सावंतवाड़ी में अपने कुल देवता के दर्शन के लिए। तो वो एक नाता है, वो एक अटूट नाता है, वो पॉलिटिक्स के ऊपर जाने वाला नाता है। गोवा का और सिंदूर का और महाराष्ट्र का वो हमेशा ही ऐसे नाता बना रहेगा। थैंक यू व्हेरी मच। तर दीपक केसरकर पत्रकार परिषद घेतात। आज संध्याकाळी हे सर्वजण मुंबईत येणार आहेत, पण त्यापूर्वी काही आरोपांना त्यांनी उत्तर दिलंय।
उद्धव ठाकरे हे जर का पक्षप्रमुख असतील तर आता एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे राज्याचे प्रमुख आहेत याची आठवण त्यांनी करून दिली आहे आणि शिवसेनेनं नेतेपदावरनं एकनाथ शिंदेंना काढून टाकल्याचं जे पत्र आहे ते पत्र आक्षेपार्ह असल्याचं म्हणत हे पत्र चॅलेंज केलं जाईल असंही केसरकरांनी स्पष्ट केलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.